हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कुमार अवस्था. आपण मागचे जे काही 2 व्हिडिओ झाले आय थिंक, त्यामध्ये पहिल्यामध्ये आपण शैशवावस्था बघितली, ज्याचा कालखंड होता 0 to म्हणजे जन्मापासून तर 6 वर्षापर्यंत. दुसरी आपण किशोरावस्था बघितली, ज्याचा कालखंड होता 7 ते 12 वर्ष. आणि तिसरी आपण आज बघणार आहोत कुमार अवस्था, जिचा कालखंड आहे 12 ते 19 वर्ष. यालाच कौमार्य अवस्था सुद्धा म्हणतात. कौमार्य अवस्था. ठीक. मग यामध्ये काय होतं की F1 चा हा चॅप्टर आहे, बालकांचा विकास व स्वची जाणीव मधला आपला जो काही बाल पॅडागॉजी जी आहे ती यामध्ये आहे. तर कौमार्य अवस्था म्हणजे नेमकं काय की आपली जी काही शैशव अवस्था असते ती संपल्यानंतर आपली किशोरावस्थेला सुरुवात होते. बरोबर. किशोरावस्था म्हणजे आपलं शाळेचे जे वय आहे, फॉर एक्झाम्पल 5वी ते 8वीचे जे कालावधी असतो तो किशोरावस्थेमध्ये असतो, किंवा मग 7वी म्हणा, 7वी पर्यंतचा जो काही कालावधी आहे तो किशोरावस्थेमध्ये असतो. नंतर जी आहे ती कौमार्य अवस्था. म्हणजे कौमार्य अवस्थेचा जो कालावधी आहे तो आहे 12 ते 19 वर्ष. म्हणजे 6वी पासून पकडा किंवा 7वी पासून तर आपले जे काही आहे 12वी होईपर्यंत किंवा 11वी होईपर्यंतचा जो कालखंड आहे तो कौमार्य अवस्थेत किंवा किशोरावस्थेत येतो. तर यामध्ये नेमकं काय होतं की आता बघा, कोणतीही जी गोष्ट आहे ती सुरुवातीला कच्ची असते. बरोबर. मग ती जी काही कच्ची गोष्ट असते, किंवा मग सपोज आंबा घ्या किंवा मग एखादं फ्रूट घ्या की जे कच्चं आहे, त्याला कच्च्यापासून तर पिकण्यापर्यंत जी काय प्रोसेस होते त्याच्यामध्ये त्याला भरपूर सारे जे काय असतात परिस्थितीशी त्याला झुंजावं लागतं. फॉर एक्झाम्पल आता टमाटरचं सीझन चालू आहे. बरोबर. मग काही टमाटर जे आहे ते कच्चे असतात आणि त्यांच्या कच्च्यापणापासून तर पक्क्यापणापर्यंत जाण्यापर्यंत, सपोज आता जर पावसाळा आला, पाऊस पण चालू आहे, तर खूप जास्त पाऊस आला तर जे काय होतात, टमाटे खराब होतात किंवा त्यांना कीड लागते इत्यादी ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्या कच्च्यापणापासून तर पक्क्या होईपर्यंत जी काही प्रोसेस आहे त्यामध्ये जे काही बदल होतात, जे काही त्यांच्यामध्ये जे काही फ्रुट्समध्ये जे काही बदल होतात ते सगळे त्यांना झेलावे लागतात. बरोबर. आणि त्या बदलातून जो व्यक्ती किंवा जे फ्रुट्स जे आहे ते चांगलं पिकतं किंवा चांगलं होतं तेच मार्केटला पुढं चांगल्या भावाने जातं. बरोबर की नाही. तसंच आहे कुमार अवस्थेत, की या अवस्थेत जर आपण आपला जो काय तोल आहे किंवा या अवस्थेतल्या बालकांनी जर त्यांचा जो काय तोल आहे तो सांभाळला तर तोच बालक जो आहे तो पुढे जाऊन एक भावी नागरिक बनू शकतो किंवा आपल्या देशाची किंवा राष्ट्राची म्हणा ती सेवा करू शकतो. तर या अवस्थेला ऍडोलेसेन्स इज रिबर्थ सुद्धा म्हणतात, किंवा हा काय आहे वादळी अशांततेचा काळ सुद्धा याला म्हणतात. किंवा मग जो आपला स्टॅनली हॉल जो आहे, आपण आधीही शॉर्टकट मध्ये बघितलं होतं सगळ्या कन्सेप्ट मध्ये, की स्टॅनली हॉल्स यांनी ऍडोलेसेन्स इज अ रिबर्थ असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय की कौमार्य अवस्था जी असते त्यामध्ये मुला मुलींचा जो काय आहे नवीन जन्म जो आहे तो होत असतो. मग का होत असतो तर हे त्यांनी पुढे दिलेलं आहे, किंवा मग हे पुढे आपण बघूया. ठीक. मग या अवस्थेमध्ये काय होतं की मुला मुलींमध्ये अनेक काही काय होतं, शारीरिक जे बदल आहेत ते होत असतात. मग शारीरिक बदल म्हणजे नेमकं काय की त्यांच्या अंगावर जे काय आहे केस फुटणं, जे काही गुप्त अंग असतील तेथे केस फुटणं, किंवा मग बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत, फॉर एक्झाम्पल मुलींचा आवाज जो आहे तो मंजूळ व्हायला सुरुवात होतो, मुलांचा आवाज घोगरा व्हायला सुरुवात होतो. बस. नेक्स्ट पॉइंट म्हणजे काय की मुला मुलींचे जे काही आवड निवड असते ती जी असते ती वेगवेगळी असते. बरोबर. मुलांची जी आवड असते ती घरातले बाहेरचे जे खेळ आहे, फॉर एक्झाम्पल क्रिकेट आहे, फुटबॉल आहे, इत्यादी जे काही खेळ आहे ते मुलांच्या आवडीमध्ये सामील होतात. मुलींच्या आवडमध्ये काय होतं की जे काय शिवणकाम आहे, विणकाम आहे, म्हणजे ज्या काय बारीक बारीक गोष्टी आहेत त्या मुलींच्या आवडीमध्ये सामील होतात. मग त्यांच्यामध्ये शारीरिक बदल म्हणजे काय की नेमके जे बदल आहेत, फॉर एक्झाम्पल मुलांचं जे काय वीर्यपतन व्हायला सुरुवात होतं, मुलींमध्ये काय होतं की जे काय प्रॉब्लेम्स असतात, मासिक पाळी येणं किंवा मग चेहऱ्यावर पुरकुट्या येणं, त्यामुळे जे काय आहे आपले जे काय शरीर आहे ते जरा काय होऊ लागतं, जरा जड होऊ लागतं. म्हणजे जे काय शरीर आहे ते तेवढं आळशीपणाकडे जातं. का? मग मुलांचे जे काही बदल आहे, मुलांचे हे जे बदल आहेत ते मुलींना आळशी करतात, एकलकुटे बनवतात. का? तर त्यांना समाजात किंवा मग आपले जे काही हे शारीरिक बदल आहे ते फक्त आपल्यालाच होत आहे की इतर सर्वांना होत आहे हे त्यांच्यामध्ये कन्फ्युजन असतं. बरोबर. मग त्यांच्या ज्या काही कन्फ्युजनमुळे ते काय होतं, घरातून बाहेर निघत नाही किंवा एकलकुटी बनतात, असे इत्यादी जे काय आहे प्रकार त्यांच्यामध्ये दिसू लागतात. दुसरं आहे मानसिक बदल. म्हणजे काय की या जे काही बदल त्यांच्यामध्ये होत असतात त्या बदलांमुळे ते काय होतात, मेंटली रिटार्डेशन होतात. म्हणजे काय की ते काय त्यांना सपोज एखादा व्यक्ती त्यांना काहीतरी बोललाय, मग त्यांच्या मनामध्ये तसं जे आहे ते प्रतिबिंब त्या व्यक्तीचं असू लागतं.
मग का तर ते या वयामध्ये काय होतात की जे काही सेन्सिटिव्हिटी असते, त्यांची जी काही किशोर अवस्था असते, त्या किशोर अवस्थेतून नेटकेच ते कुमारावस्थेत प्रवेश घेतलेला असतो. अशा बालकांमध्ये काय होतं, राग जो आहे, क्राम, क्रोध, जे काही आपले ते काय लक्ष आहेत, त्या लक्षांकडे त्यांचं जे काय आहे निरीक्षण किंवा पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो वेगळ्या स्वरूपाचा होतो. बरोबर. नंतर त्यांची आवड निवड मी तुम्हाला सांगितली की मुलींना जे काय आहे इंडोर गोष्टी करायला आवडतात. फॉर एक्झाम्पल बारीक बारीक ज्या गोष्टी असतात, शिवणकाम, मातीकाम, विणकाम किंवा मग अधिक अशा गोष्टी आहे, मेहंदी काढणं, रांगोळी काढणं, ह्या गोष्टी मुलींना करायला आवडतात. मुलांना काय करायचं असतं की मुलांच्या ज्या काही गोष्टी आहेत, फॉर एक्झाम्पल क्रिकेट खेळणं, फुटबॉल खेळणं, बाहेर जाऊन सायकल खेळणं इत्यादी ज्या काही गोष्टी असतात, हे मुले जे असतात त्यांची आवड निवडांबद्दल असते. ठीक. पुढे आहे भिन्न लिंगीबद्दल अट्रॅक्शन. सांगितलं आताच की जे काय त्यांचे जे काय इंद्रिय असतात, ते इंद्रिय जे असतात ते वाढू लागतात. बरोबर. मग इंद्रियांबरोबर जे काय आहे त्यांचे जे काय इंद्रिय आहे त्यांची आकाराने वाढ होते किंवा मग शक्ती ज्या असतात त्या मोठ्या प्रमाणात त्यांची शक्तीमध्ये काय होत असते, वाढ होत असते. त्यामुळे त्यांना जे काय आहे अट्रॅक्शन आपण जे म्हणतो आपल्याला माहित असतं. कोणीही या वयामध्ये आहे किंवा कोणीही या वयामधलं असेल किंवा आता जे काय आहे आपण सगळे मोठे आहोत, आपल्याला माहिती आहे की आपण सुद्धा त्या एजमध्ये होतो तेव्हा आपल्याला कोणातरी बद्दल अट्रॅक्शन हे वाटत असायचं. बरोबर. मग अट्रॅक्शन वाटणं म्हणजे काय की सपोज एखादी मुलगी असेल तर तिला मुलाबद्दल अट्रॅक्शन वाटू शकतं किंवा एखादा मुलगा असेल त्याला मुलीबद्दल अट्रॅक्शन वाटू शकतं. अट्रॅक्शन म्हणजे नेमकं काय, अट्रॅक्शन आणि प्रेम या दोघांमध्ये खूप जास्त डिफरन्स आहे, तो आधी समजून घेतला पाहिजे. प्रेम म्हणजे काय की जी अशी गोष्ट की जिच्यामध्ये आपल्याला कोणताही स्वार्थ नाहीये, ना नफा ना तोटा, काहीच नाही, जी निस्वार्थप्रमाणे केली जाते, त्या भावनेला म्हणायचे प्रेम. आणि अट्रॅक्शन म्हणजे काय की ज्याबद्दल फक्त आपल्याला त्या व्यक्तीचं किंवा जो कोणी मनुष्य असेल त्याच्याबद्दल फक्त अट्रॅक्शन वाटत असतं. अट्रॅक्शन म्हणजे काय की ते तात्पुरतं स्वरूपात असतं, जे की 2 वर्ष 4 वर्ष खूप तर 5 वर्षापर्यंत चालतं. आणि प्रेम जे आहे ते अप टू डेट, ज्या दिवशी तुम्हाला प्रेम झालंय त्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत जे आहे ते टिकून राहणं, हा आहे त्यातला फरक. तो आधी डिफरन्स जो आहे तो तुम्ही समजून घेतला पाहिजे. ठीक. म्हणजे काय आहे, भिन्न लिंगीमधील अट्रॅक्शन मुला मुलींना वाढत असतं. मग त्यांना जे काही त्यांच्यामधले जे काय आहे चेंजेस जे असतात, जे काही त्यांचे फिजिकल चेंजेस होत असतात ते त्यांना चमत्कारिक वाटू लागतात. जे काही त्यांच्यामध्ये जे काही चेंज होतात ते त्यांना इतरांना सांगावेसे वाटत नाही किंवा मग आई वडिलांना कसं सांगायचं, माझ्यासोबत हे होतंय, मग मी एकटीच आहे का, मी तो एकटाच आहे का, किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या अनेक सारे प्रश्न त्यांच्यामध्ये निर्माण होत असतात. ठीक. मग काही मुली काय होतात या काळामध्ये गोंधळतात म्हणजे काय होतं नेमकं की त्यांचा गोंधळ निर्माण होतो की हे जे चेंजेस आहे ते फक्त मलाच होत आहे किंवा मलाच दिसत आहे, मग हे होतंय तर मग का होतंय, मग जे काय आहे ते भरपूर सारे जे काय आहे ते त्यांच्यामध्ये गोंधळ जे आहे, प्रश्न जे आहे ते त्यांना तयार होतात. आताच्या वेळेस काय झालं आहे, आता जो काय लहान मुलगा आहे त्याला सपोज 4-5 वर्षाचा जो मुलगा आहे त्याच्यापासून मोठ्या विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्यांकडे मोबाईल्स आहेत. त्यामुळे आताची जी गोष्ट आहे, आताची पिढी जी आहे ती समजदार आहे, त्यांना सगळ्या गोष्टी कळतात. परंतु आपला जो कालखंड होता त्यावेळेस या गोष्टी खूप जास्त विचित्र किंवा चमत्कारिक वाटत होत्या. ठीक. तर अशा प्रकारे हे आहे भिन्न लिंगीबद्दल अट्रॅक्शन आणि शारीरिक बदल जे आहे ते या कौमार्य अवस्थेत आणि कुमारावस्थेत दिसायला भेटतात. पुढे आहे मुला मुलींचे बदल जे सांगितले मी तुम्हाला. वादळी अशांततेचा काळ का म्हटला जातो, कारण या काळामध्ये काय होतं की मुला मुलींचे जे बदल असतात ते लैंगिक स्वरूपाचे असतात. त्यामुळे जी मुलं मुली आहेत ते अट्रॅक्टिव्ह होतात एकमेकांबद्दल. मग या अट्रॅक्शनाच्या सानिध्यात ते काय करतात की एकमेकांबद्दल काहीतरी खुरापत काढणार किंवा मग एखाद्याला त्रास देणार, मुलांना त्रास देणार, मुलींना त्रास देणार, रॅगिंग जे टाईप असतात ते या काळामध्ये जास्त प्रमाणात होत असतं. मग या काळामध्ये जे विद्यार्थी शिकतात किंवा मग जे विद्यार्थी या काळाचा फायदा न उचलता पुढे जातात तेच विद्यार्थी काय होतात, जे आहे ते आपली जी काय पुढची स्टेज आहे प्रौढावस्था तिच्यामध्ये प्रवेश करतात किंवा सगळे विद्यार्थी करतात. परंतु या काळामध्ये किंवा या अवस्थेमध्ये जे काही विद्यार्थी आहेत ते चांगल्या प्रकारे त्यांचं शरीर सुदृढ ठेवून, त्यांचं आरोग्य नीट ठेवून, मानसिक जो काय समतोल आहे तो राखून जर पुढे गेले तर ते विद्यार्थी एक भावी नागरिक बनतात. आणि जे विद्यार्थी या काळामध्ये गोंधळतात, त्यांच्या मनात जे प्रश्न असतात ते त्यांना सुटत नाही, त्यांच्यासाठी हा जो काळ आहे तो अशांतता निर्माण करतो. म्हणून याला म्हणायचे वादळी अशांततेचा काळ. ठीक. आणि जे विद्यार्थी नव्याने तत्पर होतात, त्या जे काही त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत त्यातून सुटतात, त्यांच्यासाठी हा जो काळ आहे तो आहे ऍडोलेसन्स इज रिबर्थ, म्हणजे नव्याने जन्म होणारा काळ. ठीक.
तर पुढे आहे चिडचिड आणि गोंधळ. मी सांगितलं की जे काळ, हा जो काळ आहे तो त्याच्यामध्ये चिडचिड जी आहे ती होत असते, गोंधळ असतो मुला मुलींच्या मनामध्ये, अनेक सारे प्रश्न जे असतात ते एकमेकांच्या मनामध्ये तयार होत असतात. त्यांचे जे काही सोल्युशन्स आहे ते त्यांना पटकन भेटत नाही, त्यामुळे त्यांच्या मनामध्ये चिडचिड जी आहे ती निर्माण होत असते. आळशीपणा येत असतो, ज्यांच्यामध्ये एकलखुटीपणा जो असतो ती त्यांच्यामध्ये निर्माण होत असतात. ठीक, मग यामध्ये पालकांची आणि शिक्षकांची नेमकी भूमिका काय असायला हवी? तर पहिली बघूया पालकांची भूमिका. तर पालकांची भूमिका म्हणजे नेमकं काय की हा जो काळ आहे हा काळ वादळी अशांततेचा काळ असतो. या काळामध्ये मुला मुलींच्या जे काही बदल असतात ते खूप जास्त प्रमाणात होत असतात, बरोबर. मुलं जे काही पालक आहेत तेही या बदलातून गेलेले असतात, त्यामुळं त्यांना जे काही त्यांचे पाल्य जे आहे, बालक जे आहे, त्यांना या गोष्टींबद्दल समजावून सांगितलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे की जेव्हा तुमची मुलगी किंवा तुमचा मुलगा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शेअर करतोय, तुम्ही त्याला हेच देस न करता ज्या काही गोष्टी असतील, त्याचे जे काही विचार असतील किंवा म्हणजे काही त्याची गोंधळ जे मनात निर्माण झाले असतील त्याच्याबद्दल तुम्ही त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. ठीक, मग या काळामध्ये काय होतं की मुलं जे असतात आई वडिलांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात. का? तर त्यांचं जे काय आहे ते अट्रॅक्शन मुला मुलींबद्दल वाढत असतं, त्यामुळे त्यांना आई वडील जे आहे किंवा नातेवाईक जे असतात ते परके वाटू लागतात. त्यामुळं या काळामध्ये पालकांनी जास्त काळजी घ्यायची आहे की आपली मुलं जी आहे ती आपल्यापासून दूर होता कामा नये किंवा अशा एखाद्या गोष्टीत किंवा अशा एखाद्या भानगडीत पडू नये की ज्याने त्यांच्या जे काय जीवनासाठी धोका निर्माण होईल. ठीक, पुढे आहे की या काळामध्ये जे काही चेंजेस त्यांच्यामध्ये होत असतात ते फिजिकली असतात, मेंटली असतात. ठीक, त्यामुळे त्यांना या काळामध्ये सपोर्ट करणं जास्त गरजेचं असतं. त्यांचा जो काय आहे अभ्यास किंवा मग स्टडी जे पर्पज असतात, स्टडी त्यांचा या काळामध्ये व्यवस्थित होत नाही, त्यामुळे त्यांचा जो काय आहे तो स्टडी चांगल्या पद्धतीने करून घेणं हे कोणाचं काम आहे? पालकांचं काम आहे. तर पुढे आहे शिक्षकाची भूमिका. मग शिक्षकाची भूमिका काय आहे की आपल्याला जितक्या गोष्टी आपले पालक जे आहेत किंवा आई वडील जे आहेत त्या चांगल्या सांगत नाही किंवा व्यवस्थित सांगत नाही, तितक्या चांगल्या गोष्टी आपल्याला शिक्षिका किंवा मग शिक्षक सांगत असतात. ज्या काही हे चेंजेस असतात या अवस्थेमध्ये शिक्षकांची जी जास्त काळजी ही आहे ती विद्यार्थ्यांची घेत असतात. म्हणजे शिक्षक या काळामध्ये काय करतात? विद्यार्थ्यांची जास्त काळजी घेतात. का? कारण या काळामध्ये शिक्षकांची जिम्मेदारी असते की जे काही त्यांचे स्टुडंट आहे ते इतर कोणत्या एखादं वाईट काम करू नये किंवा मग एखाद्या मुलीची छेडछाड करू नये इत्यादी ज्या काही बाबी असतात त्याबद्दल शिक्षकांची जबाबदारी असते की आपले जे काही विद्यार्थी आहेत त्यांना या गोष्टींबद्दल जे काय आहे उपक्रम किंवा मग जे काही बाहेरचे जे तज्ज्ञ लोक असतात, ते काही डॉक्टर असतात, परिचारिका असतात, त्यांना शाळेत बोलवून या गोष्टींवर व्याख्यानं देणं हे जास्त गरजेचं असतं. दुसरी भूमिका म्हणजे की जे काही आउटडोर खेळ असतात, फॉर एक्झाम्पल मैदानी खेळ आहे, खो खो आहे, कबड्डी आहे, इत्यादी खेळांमधून विद्यार्थ्यांचा जे काय आहे रस जो आहे तो ग्रहण होत असतो, आवड जी आहे ती निर्माण होत असते. मग या काळामध्ये त्या मुलांच्या जे काही शारीरिक बदल होत असतात त्यामुळे त्यांच्या मनामध्ये खूप सारे गोंधळ जे असतात ते निर्माण झाले असतात. त्यामुळे त्यांना अशा खेळांची किंवा मग अशा गोष्टी आवडत असतात की ज्यांच्यामुळे त्यांचा जो काही गोंधळ आहे तो डिस्ट्रॅक्ट होईल. ठीक, मग आपलंही कधी कधी काय होतं बघा की रोजची जी लाईफ असते डे टू डे लाईफमध्ये आपण खूप जास्त बोर होऊन जातो ना. सकाळी उठा, हे करा, ते करा, तिथून झालं की संध्याकाळपर्यंत रोज ते आणि दुसऱ्या दिवशी उठून सुद्धा परत तेच जे आहे ते आपलं शेड्यूल जे असतं. परंतु या शेड्यूलमध्ये जर आपण एखाद्या दिवशी कुठेतरी फिरायला गेलो किंवा मग आपली जी काय आवडती गोष्ट आहे ती केली तर आपलं जे काही माइंड आहे ते फ्रेश होतं, बरोबर. मग त्यामुळे शिक्षकांची ही भूमिका आहे की या काळामध्ये या वयामध्ये मुलांना कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जाणं किंवा मग त्यांच्या जे काही व्याख्यानं जे आहे ते त्यांच्या शाळेमध्ये आयोजित करणं किंवा मग आउटडोर जे काही ऍक्टिव्हिटीज असतात त्या मुलांना करू देणं इत्यादी जे काही गोष्टी आहेत ती शिक्षकांची भूमिका यामध्ये अनिवार्य आहे. ठीक, तर अशा प्रकारे ही जी आहे पालकांची आणि शिक्षकांची भूमिका आपण बघितली. स्टॅनले हॉल्स जो आहे त्याने म्हटलेलं आहे की ॲडोलसन्स इज रिबर्थ. 1 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आणि ही जी अवस्था आहे ती इम्पॉर्टंट आहे. 4 मार्क्ससाठी मोठ्या क्वेश्चन मध्ये विचारलं जाऊ शकतं की कौमार्य अवस्था किंवा कुमार अवस्थेचा कालावधी काय आहे आणि त्याच्याबद्दल जे काय आहे वैशिष्ट्य लिहा किंवा त्याची जी काही थोडक्यात पालकांची किंवा शिक्षकांची भूमिका लिहायला तुम्हाला F1 मध्ये बालकांचा विकास व स्वची जाणीवमध्ये विचारलं जाऊ शकतं. ठीक, तर अशा प्रकारे आपली जी काय आहे थर्ड जी स्टेज होती ती संपलेली आहे. पुढची जी स्टेज आहे ती प्रौढावस्था आहे. आपण ती पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आय होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.